नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय पत्रकारितेत काय म्हटलेलं आहे, सन 2026चे अनुदान वितरण। जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वेतन, निवृत्तीवेतन व आस्थापना अनुदान सन 2025-26च्या आर्थिक वर्षात शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेल्या वित्त विभागाकडून प्राप्त झालेले हे अनुदान विनियोजन अधिनियम 2026 व शासनाच्या अटी व शर्तीच्या अधीन प्राप्त झाले आहे। सन 2026-27च्या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल 2026 या महिन्याचे वेतन व भत्ते, निवृत्तीवेतन या बाबीचा खर्च भागवण्यासाठी शासनाने संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून खालील लेखाशीर्षकाखाली सोबत दर्शवलेल्या तरतुदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वितरित करण्यात येत आहे। याच्यामध्ये सर्वसाधारण शिक्षण, प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य, प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 182 जिल्हा परिषदांना संप्रयोजन अनुदाने, जिल्हा परिषदांनी चालवलेल्या प्राथमिक शाळा यांना सहाय्यक अनुदाने, निवृत्तीवेतनविषयक खर्च, केंद्रीय प्राथमिक शाळांची स्थापना सहाय्यक अनुदान, गटनिवासी प्राथमिक शाळा सहाय्यक अनुदान, सर्वसाधारण शिक्षण, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 183 अन्वये जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदान सहाय्यक अनुदाने। उपरोक्त निधी खालील अटीच्या अधीन राहून खर्च करण्याबाबत संबंधित आहार व संवितरण अधिकाऱ्यांनी करण्यात येत आहे। ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर खर्चासाठी अनुदान खर्च करता येणार नाही। सदर खर्चाचा प्रगतीवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार संबंधित अधिकाऱ्याने लेखाशीर्ष न्याय कोशागार प्रमाणक क्रमांक व दिनांकासह दरमहा 10 तारखेत सादर करावा। तसेच खर्च मेळावा त्रैमासिक अहवाल वित्त प्रपत्रात नियमितपणे सादर करावा। वितरित करण्यात आलेल्या तरतुदीमधून आपल्या स्तरावर कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये। वरीलप्रमाणे मंजूर तरतूद संगणक वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आलेल्या आहेत। वितरित केलेल्या अनुदानामधून केवळ माहे एप्रिल 2026चे नियमित वेतन, निवृत्तीवेतन व वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 25 फेब्रुवारी 2026 नुसार मागे भत्ता थकबाकी फरक अदा करायचा राहिल्यास तो करण्यात यावा, अन्य कोणतेही देयके अदा करण्यात येऊ नये। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडला असेल, लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।